आपण जे आत्ता करतो, आत्ता पुण्यामधला मी थोडं सी एन जीचं इकॉनॉमिक्सही सांगतो. आत्ता पुण्यात सी एन जी मिळतो तो गेल्या आठवड्यापर्यंत 95 होता, पण 80 रुपयाला मिळतो असं धरू. मी आता 85-90 अशी किंमत आहे. 80 रुपयाला होतो. आपण जे गवत विकत घेऊन शेतकऱ्याकडनं जरी केला तरी आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 30 रुपयात येते, म्हणजे ऑपेक्स सगळी धरून. आणि आपण तोच 80 रुपयाला विकला, म्हणजे 30 रुपये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि 50 रुपये प्रॉफिटनी 80 रुपयाला विकलं, तर ही जी कॅपिटल कॉस्ट आहे ही साधारण 3 वर्षात पेबॅक येते, असं हे बँकेबल उत्तर होतं. आणि याच्यात शेतकऱ्याला एकरी 1 लाख रुपये आपण देतो आणि त्यांनी काही करायचं नाही. एकदा गवत लावलं की ते आपोआपच येत राहतं. म्हणजे आणि ते एकदा दर 4 महिन्यांनी आपण ते हे गवत, हत्ती गवत दर 4 महिन्यांनी 8 ते 10 फूट वाढतं. ते कापून आपण घेऊन जातो, परत ते 4 महिन्यांनी 10 फूट वाढतं. असं वर्षानुवर्षं दशकानुदशकं येत राहतं. म्हणजे त्याला शेतीला फार वेगळे इनपुट द्यायला लागत नाहीत. याला फक्त युरिया द्यायला लागतं, म्हणजे कारण प्लांट ग्रोथ आहे याला. हत्ती गवताला फळ फूल असं काही नाहीच आहे. इट्स ओनली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. आणि हे फॉडर क्रॉपच आहे, म्हणजे एक प्रकारे गाई पण खाऊ शकते. गाईने खाल्लं तर शेणही याच्यात टाकायचं, कारण शेणं तर गोबर गॅस होतोच, नाही तर गवतही टाकायचं. तर अशा प्रकारे एनी बायोमास कॅन बी कन्व्हर्टेड इन टू आणि ते अतिशय इकॉनॉमिकल पडतं. म्हणजे ॲग्रो रेसिड्यूलाही व्हायबल आहे आणि मुद्दाम गवत लावलं तरीसुद्धा शेतकऱ्यालाही व्हायबल आहे, घेणाऱ्यालाही व्हायबल आहे, बँकेलाही व्हायबल आहे, वापरण्यालाही व्हायबल आहे. आत्ता जे म्हटलं सर, आपला जो कमर्शियल साईजचा प्लांट आहे तो 5 टन CNG पर डे ऑनवर्ड्स आहे. त्यामुळे आता इकडं पंजाबला जे आपले 3 प्लांट आहेत त्याच्यात जवळपास 50 टन CNG पर डे तयार होईल. 50,000 किलो म्हणजे 70,000 लिटर पेट्रोल इक्विव्हॅलंट पर डे, म्हणजे 7 पेट्रोलचे टँकर रोज तयार होतील. एवढं फ्युएल आपण तयार, म्हणून ते 1000 बस चालतील, कारण प्रत्येक बसला 50-75 लिटर डिझेल और पेट्रोल इक्विव्हॅलंट लागतं, म्हणून 1000 बस चालतील एवढं फ्युएल तयार होईल. हो सगळं. आता मी म्हटलं तसं आपल्या बॅक्टेरियाला स्टार्च, शुगर, प्रोटीन, फॅट, सेलोज, हेमिसेलोज सगळं चालतं. त्यामुळे राईस स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, म्हणजे जर इडल्या बिडल्या दिले तर ते जोरातच गॅस होतो. म्हणजे अदरवाईज दिवसभर लागतं, एका तासात गॅस होतो. त्यामुळे सर्व फूड वेस्ट, प्लेट वेस्ट, किचन वेस्ट, चिकन वेस्ट, व्हेज, नॉनव्हेज सगळ्याचा 100% गॅस होतो. त्यातल्या 3 गोष्टीचा फक्त गॅस होत नाही. एक त्यातल्या मॉइश्चरचा होत नाही, म्हणजे पाणी आत येतं आणि बाहेर जातं. दुसरं ॲश कंटेंटवाली जी गोष्ट आहे ॲश, त्याचा गॅस होत नाही, कारण तो इनऑर्गॅनिक्स आहे सगळे, NPK, म्हणजे त्याची ऑक्साईड्स वगैरे असेल. आणि तिसरा लिग्निनस मटेरियल, म्हणजे वुडी मटेरियल, तो आपल्या बॅक्टेरियाला डिग्रेड नाही करता येत. पण तो जो लिग्निन जर बाहेर आला तर त्याच्यापासून डायरेक्ट पेलेट ब्रिकेट होऊन कोळशासारखं ते वापरता येतं. आत्ता आपण PCMCला, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनला असा पहिला प्रयोग करतो आहे, जिथं आपल्याला कॉर्पोरेशननी एक 5 एकर जागा मोशीच्या डम्पिंग यार्डवर दिली आहे. 1,500 हॉटेलमधनं रोज 50 टन ओला कचरा, म्हणजे हॉटेल वेस्ट स्पेसिफिक गोळा करणार, इन्क्लुडिंग व्हेज नॉनव्हेज सगळं, म्हणजे जे आहे ते सगळं ओला कचरा असं म्हणून कॉमन त्या ह्याच्यातला. आणि त्याच्यापासून 2 टन CNG आपण तयार करणार आणि तो विकणार. आणि असं 15 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट कॉर्पोरेशनने दिलं आहे. तोही प्लांट बांधून ऑलमोस्ट पूर्ण झाला आहे. 15 ऑगस्टला त्याचं टेंटेटिव्ह उद्घाटन, पहिला गॅस विकला जाईल. आणि ही म्हणजे पूर्वी असं होतं की कचरा गोळा करणारा वेगळा, प्रोसेस करणारा वेगळा, विकणारा वेगळा, आणि मग त्यांची भांडणं लागायची. मग म्हणायचं कचराच नीट सेग्रिगेट नाही आलेला, म्हणायचं टेक्नॉलॉजी चांगली नाही. तर आत्ता कॉर्पोरेशनने असं सांगितलं, तुम्हीच गोळा करा, तुम्हीच प्रोसेस करा, तुम्हीच विका, कोणाकडे एकमेका, आणि तुम्हीच एंड टू एंड करा. आम्ही जागा आणि पैसे देतो, आणि ऑपरेशन कॉस्ट जी आहे कचरा गोळा करायची ही साधारण 1,500 रुपये टन येते. त्यातली त्यांनी निम्मी आपल्याला दिली आणि म्हणले निम्मी तुम्ही गॅस विकून मिळवा, म्हणजे तुमची टेक्नॉलॉजी पण चालेल की नाही ते आपोआप त्याच्यात गॅरंटी होईल. त्यामुळे असं आपण आत्ता कॉन्ट्रॅक्ट करून हा पहिला प्लॅन करतोय. त्याच्यात व्हेज नॉनव्हेज सगळं चालतं. सर, शेतकऱ्यांसाठी काही छोटे प्लांट पण तयार करणार आहेत का? आणि असं बायोगॅस कॉम्प्रेस करून आपण हे करू शकतो, हो पुढे विकू शकतो? हो विकू शकतो ना. म्हणजे आता मी मगाशी उद्घाटनाच्या वेळी म्हटलं तसं इथं पिरंगुटलाच आपला एक छोटा पायलट प्रूफ ऑफ कन्सेप्ट प्लांट आहे, जिथं रोज आपण इथल्या शेतकऱ्याकडनं राईस स्ट्रॉ विकत घेतो, भाताचा पेंडा, आणि त्याच्यावर रोज 5 ते 10 गाड्या चालवतो. तिथं रोज 100 किलो CNG आपण तयार करतो, आणि जिथं ही सगळी टेक्नॉलॉजी आपण त्याच्यातली डेव्हलप केली. शेतकऱ्याच्या एंडला असं आहे की हे पुढचं जे सगळं आहे, म्हणजे डायजेस्टर बांधणे, त्याचं स्क्रबिंग, कॉम्प्रेशन, 200 बारला, हे सगळं एक्सप्लोजिव्ह लायसन्स खाली येतं. मग ते हे सगळं शेतकऱ्याच्या एंडला नाही होणार. पण जसं शेतकरी ऊस लावतो आणि साखर कारखाना 1000 शेतकऱ्यांचा ऊस गोळा घेऊन साखर करून विकतो,
तसा CNGचा कोणीतरी एक उद्योजक असेल, शेतकऱ्यांनी गवत लावायचं, हत्ती गवत लावायचं आणि त्यांना विकायचं आणि तो CNG करून विकेल. म्हणजे टेक्निकली शेणाचा गोबर गॅस म्हणजे घरोघर आपण गॅस करून स्वयंपाक करायचोच. फक्त आता ते वीज चालवायची, गाडी चालवायची, याला थोडंसं हायर एंडची टेक्नॉलॉजी लागते. कॉम्प्रेसर, 212 स्क्रबर, एक्सप्लोजिव्ह लायसन्स, हे अगदी घरोघर नाही करता येणार. पण सगळे शेतकरी गवत लावू शकतील. त्याला तर काही प्रश्न नाही. आणि गवत जे अदरवाईज दाणा काढल्यावर जे ॲग्रो रेसिड्यू आहे, म्हणजे याला तुराटे फराटेपासून काही पण, म्हणजे राईस स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, इव्हन गार्डन वेस्ट सकट सगळं, त्याची पानं, फुलं, फळं, कुठलंही तुम्ही निर्माल्यासकट सगळं याच्यात चालतं. कारण हा सगळा झाडाचाच पार्ट आहे. आणि टेक्नॉलॉजी म्हणून अशी आहे, सेल्युलोज इज सेल्युलोज, म्हणजे बॅक्टेरिया त्या सेल्युलोजचा गॅस करतो. मग तो सेल्युलोज राईस स्ट्रॉचा येऊ दे, नारळाच्या झावळीचा येऊ दे, बगॅसचा येऊ दे, नाही तो बांबूचा येऊ दे, तो काही नाव विचारत नाही. सेल्युलोज आला की तो गॅस करून टाकतो. आपण ही नावं ठेवली आहेत सगळी, पण आहे ते झाडच. म्हणजे आता भात आणि गहूमध्ये दाणा थोडा वेगळा आहे, बाकी खालचं झाड, पानं बिनं ते काय साधारण सारखंच आहे सगळं. त्यामुळे बॅक्टेरियाला ते सगळं चालतं आणि पुढे जातं. या या ग्रीन कोल या वाइट कोल, दोनों नाम कहते हैं उसको. ब्रिकेट्स एंड पेलेट्स. मार्केट, हाँ, आज पूना में रोज के कम से कम 1000 टन्स ऑफ दिस ग्रीन कोल की रिक्वायरमेंट है. यानी मैं एक एग्जांपल देता हूँ. नाही, ग्रीन कोल हा जो ग्रीन कोल आहे, आज ते विदर्भ मराठवाड्यातनं वी आर इम्पोर्टिंग. म्हणजे इम्पोर्टिंग मी पुण्याच्या दृष्टीनं आपण आणतो त्याच्यातलं. आणि कोळसाही आपण ऑस्ट्रेलिया, इंडोनेशियन, साऊथ आफ्रिकेपासून आयातच करतो. तर नहीं, कुछ ये जो स्टैंडर्ड बॉयलर्स है ना, अभी ये जो अभी मैं कहता हूँ सेरम इंस्टीट्यूट जो वैक्सीन बनाती है, उसको रोज का 150 टन ये ब्रिकेट्स लगते हैं रोज के. एक इंडस्ट्री है, मैं बता रहा हूँ. और ऑल इंडस्ट्रीज टुगेदर 1 से 2000 टन, यानी 200 ट्रक ब्रिकेट्स रोज पूना में आते हैं फ्रॉम विदर्भ, मराठवाड़ा और बाकी रीजन से. तो हम तो पूना का कचरे का तो ब्रिकेट करके, छोटे भी हो सकता है. ब्रिकेट करने के यूनिट 100 kg पर आवर के छोटे छोटे पेलेटिंग ब्रिकेटिंग मशीन है. इससे लेकर 1 टन पर आवर वाले अलग टाइप के मशीन्स मिलते हैं, जिससे ब्रिकेट करके पूना में ही बेच सकते हैं. हाँ, खाना भी बन सकता है. लेकिन ऐसा है कि ये सब जलाना की जो प्रोसेस है ना, वो अगर प्रॉपर टेक्नोलॉजी नहीं होती तो धुआं आएगा. इसलिए वो स्टैंडर्ड बॉयलर में जलाना चाहिए, यानी दैट इज़ गुड. अभी नया गवर्नमेंट का पॉलिसी है जहाँ ऑल थर्मल पावर स्टेशंस, जिसमें जो कोयला इस्तेमाल करते हैं, दे हैव आस्क्ड टू ब्लेंड 5% ऑफ दिस ग्रीन कोल इन द कन्वेंशनल ब्लैक कोल. दैट हैज स्टार्टेड. और एक एक थर्मल पावर स्टेशन है, जैसे 1000 मेगावाट का जो पावर स्टेशन होता है, उसको 1 घंटे में 1000 टन कोयला लगता है. कैन बी रिप्लेस बाय 1000 टन ब्रिकेट्स एवरी डे. तो इसकी डिमांड इज इन मिलियंस ऑफ टन्स. यानी मैंने कहा जैसे पेट्रोल डीजल की रिप्लेसमेंट, आवर इम्पोर्ट इज मोर देन 10 लाख करोड़ हर साल का, इतना हम इम्पोर्ट करते हैं. सो ऑल दिस फ्यूल्स नाउ कैन बी, ये बायोमास से ये फ्यूल बन सकती है. दैट इक्विवेलेंस इज बिन मैच्ड, यानी डायरेक्टली पेट्रोल रिप्लेस हो सकता है, डीजल रिप्लेस हो. अभी पूना की सारी रिक्शा CNG पे ही चलती है, एंड इट्स एब्सोल्युटली इकोनॉमिकल फॉर देम टू डू ऑल दैट थिंग. So we will interrupt here. हाँ, आगे. We'll share. ठीक. नहीं नहीं